फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकरच्या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे फोकस कसा करायचा स्वतःवरती। ठीक आहे, आपला भरपूर फोकस लोकांकडे असतो, लोकांच्या ऍक्शन कडे असतो, काय कुठे कसं चाललेलं आहे याच्यावरती बराचसा फोकस असतो। पण आपण स्वतःला काय पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपल्याला काय आवडतं, ठीक आहे, याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते। ठीक आहे, आता माहिती असतं म्हणजे हे नाही की माझी फेवरेट डिश कुठली आहे, मला कुठला कलर आवडतो, हे माहिती असणं दॅट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट। जे तुम्हाला स्वतःविषयी माहिती पाहिजे। ठीक आहे, म्हणजे तुमचे विचार काय आहे, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला लाईफ मध्ये काय करायचं, या सगळ्या गोष्टी बाबतीत आपण बोलतोय। ठीक आहे, तर बघा, समजा आता पाणी पावसाचे दिवस आहेत, समजा आपण कधी घसरून पडलो, आत्ताच कशाला, कधी समजा आपण पडलो किंवा काय झालं तर आपण काय बघतो, मला कोणी पडताना बघितलेलं नाहीये। ठीक आहे, आपण हे नाही बघित की मला किती लागले, आपण सगळ्यात अगोदर काय बघतो की मला कोणी पडताना बघितलं नाही ना। सांगायचा उद्देश इतकाच की आपल्या लोकांवरती जास्त फोकस असतो, स्वतःवरती फोकस कमी असतो। तर स्वतःवरती कसा फोकस करायचा याचे आपण 3-4 मुद्दे बघणार आहे आज, जेणेकरून तुम्हाला समजून येईल। ठीक आहे, चला, तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तुमचा सेल्फ अवेअरनेस। ठीक आहे, सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय येतं, तुमचे थॉट्स, तुमचे म्हणजेच विचार, ठीक आहे, तुमच्या फिलिंग्स यामध्ये येतात। ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं कशाच्या बाबतीत, किंवा तुमचे विचार काय आहेत, एखादी पर्टिक्युलर समजा आपण गोष्ट घेतली, एखादी पर्टिक्युलर सिच्युएशन दिली, ठीक आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं बिहेव करता, कसं बिहेव केलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप रागीट आहात, तुम्हाला लगेच राग येतो आणि रागाच्या भरात तुम्ही काय सुद्धा बोलता। ठीक आहे, पण तुम्हाला हे सुद्धा समजलं पाहिजे की रागाच्या भरात काही सुद्धा बोलून जाणे हे बरोबर नाही। तर आपल्याला स्वतःच्या रागावरती नियंत्रण करायचे। ठीक आहे, स्वतःच्या त्या रागाच्या फिलिंगवर, ठीक आहे, आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे। ठीक आहे, तर आपण त्यासाठी काय करतो का, तर या बाबतीतच मी बोलते सेल्फ अवेअरनेस। मी रागीट आहे, मला माझा राग कमी केला पाहिजे। ठीक आहे, रागाच्या भारामध्ये मी काही सुद्धा जे नाही बोलायला पाहिजे ते बोलून जातो किंवा जाते। ठीक आहे, तर ते आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे आणि हे राग येतंय आणि इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे समजणे म्हणजे तुमचं काय, सेल्फ अवेअरनेस। तुमच्या विचारांच्या बाबतीत असेल, फिलिंगच्या बाबतीत असेल, तुमच्या स्वतःच्या बाबतीत असेल। ठीक आहे, तर असं तुमच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस पाहिजे। तर बघा, तुम्हाला कुठे चेंज करायचे, तुमच्या फिलिंग्स वरती तुम्हाला कंट्रोल पाहिजे। ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या सेल्फ अवेअरनेस मध्ये येतात। दुसरा जो मुद्दा आहे तुमचा सेल्फ केअर। ठीक आहे, आता सेल्फ केअर म्हणजे जाऊन डॉमिनोज मध्ये पिझ्झा बर्गर खाणे नाही किंवा स्वतःला ट्रीट देणं विनाकारण, ते नाही। सेल्फ केअर म्हणजे काय, स्वतःची मेंटल फिजिकल हेल्थ सांभाळणे। ठीक आहे, जर आपली मेंटल हेल्थ स्टेबल असेल, चांगली असेल, तर आपली फिजिकल हेल्थ ऑटोमॅटिक, दोन्ही सुद्धा लिंक्ड आहे एकमेकांसोबत। फिजिकल हेल्थ तुमच्या मेंटल हेल्थ सोबत, मेंटल हेल्थ तुमच्या फिजिकल हेल्थ सोबत कशा आहे, रिलेटेड आहे। ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या दोन्हीही हेल्थ कडे लक्ष द्यायचं आहे। मेंटली बघा, आजकाल काय होत नाही, वेगवेगळ्या सिच्युएशनला आपण फेस करतो। आजकाल आपण खूप शॉर्ट टेम्पर होत चाललेलो आहे। ठीक आहे, आता आपण सगळेच लोक मोबाईल फोन यूज करतो। ठीक आहे, मोबाईल फोन यूज करून रील्स बघून आपण आपल्यामध्ये पेशन्स कमी झाले। ठीक आहे, आपण रागाच्या भरात काय सुद्धा बोलतो। ठीक आहे, तर आपली मेंटल हेल्थ खूप खराब झालेली आहे। तर मेंटल हेल्थसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, योगा करू शकता, एक्सरसाइज करू शकता फिजिकल हेल्थसाठी। ठीक आहे, चांगलं आहार घेऊ शकता, घरचं खायला म्हणजे घरचं खाल्लं पाहिजे। ठीक आहे, नो मॅटर तुम्ही कधीतरी बाहेरचं खाऊ शकता, फास्ट फूड, पण रोजच नाही। तुम्हाला हे सुद्धा बघायला पाहिजे की तुम्ही किती खाता। समजा आता तुम्ही फास्ट फूड खाता, तर तुम्ही 7 दिवसातून जर 7 दिवस किंवा 4 दिवस खात असाल तर दॅट इज बॅड। ठीक आहे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे एक मॅनेजमेंट ठरवायला पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला फिजिकल मेंटल हेल्थ कडे दोन्हीकडे लक्ष द्यायचंय। चांगलं घरचं खा, एक्सरसाइज करा, फिजिकल हेल्थ त्यानेच नीट राहणार आहे। ठीक आहे, आता आपण जेव्हा यंग असतो तेव्हा आपल्याला समजून येत नाहीत गोष्टी, पण जेव्हा जसं आपलं वय वाढत जातात, 30 नंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम सुरू होतात। पण आता लहानपणापासूनच प्रॉब्लेम सुरू होतात। ठीक आहे, कारण सगळं आपलं खाणं बदललं। तर आपल्याला या युगामध्ये, फास्ट फूडच्या युगामध्ये थोडंसं मेंटेन स्वतःला करायला पाहिजे। त्यानंतर येतो तुमचं काय, बघा, आपण 10वी साठी ऑनलाईन बॅच लॉन्च केलेली आहे 2024-25 या इयर साठी। तुम्ही बघू शकता याचे फीचर्स, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता। लेक्चर मिस झाल्यानंतर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता। अशी आपली 10वीची बॅच आहे। याची प्राइस आहे 5000 रुपये। बॅचची प्राइस आहे 5000 रुपये। ठीक आहे, या बॅचची प्राइस 5000 रुपये आहे आणि याची व्हॅलिडिटी काय आहे, एक मिनिट, आणि व्हॅलिडिटी आहे याच्या 1 वर्षाची। ठीक आहे, 5000 रुपये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अशी आपली 10वीची बॅच आहे। ठीक आहे,
तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि लगेचच 10वीची बॅच जॉईन करा. ऑनलाईन बॅच आहे, त्यामुळे भरपूर सारीचे फायदे आहेत. ठीक आहे, चला तर आता बघू आपण तिसरं बघू, पर्सनल डेव्हलपमेंट. ठीक आहे, पर्सनल डेव्हलपमेंट वरती सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये तुमचं स्किल येतं, नॉलेज येतं. ठीक आहे, आजकालची दुनिया सगळी स्किल विचारते. ठीक आहे, तुमच्या अकॅडमिक्स पेक्षा सुद्धा मी म्हणेन की स्किल वरती तुम्हाला जास्त फोकस आता अकॅडमिक्स वरती केला पाहिजेच, पण स्किल पेक्षा जास्त, स्किल हे तुमचं अकॅडमिक्स पेक्षा जास्त काय त्याला वजन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे स्किल, तुमचं नॉलेज तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, स्वतःचं बेस्ट व्हर्जन तुम्हाला बनायचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये आलं तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट, स्वतःची तुम्हाला डेव्हलपमेंट करायची. ठीक आहे, समजा आता तुम्हाला इंग्लिश ना थोडंसं अडकळतं, तर तुम्ही रोजच्या रोज इंग्लिशची प्रॅक्टिस केली पाहिजे, किंवा तुम्ही बोलायचं प्रॅक्टिस केली पाहिजे, किंवा आपल्याकडे बघा भरपूर सारे ऍप सुद्धा उपलब्ध आहेत जेणेकरून काय तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकते. तर असे वेगवेगळे, आता मी एक्झाम्पल सांगितलं फक्त. ठीक आहे, पर्सनल डेव्हलपमेंट बाबतीत समजा आपण आज असं होतो आणि काल सुद्धा आपण असंच होतो, आणि काल परवा सुद्धा आपण असंच होतो, आणि आज सुद्धा आपण असंच आहे. तर ते खूप म्हणजे आपल्यामध्ये काही चेंजेस आला, आपण काही डेव्हलपच केलं नाही, काही नवीन स्वतःमध्ये रिफ्लेक्टच केलं नाही. ठीक आहे, तर स्वतःच्या डेव्हलपमेंटकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे सेटिंग बाउंड्रीज. ठीक आहे, नाही म्हणायला शिकायचे. समजा तुम्ही अभ्यासाला बसलाय, तुमच्या फ्रेंडचा कॉल आला आणि तुम्ही लगेच चालले गेले, नाही, तो अभ्यासाचा टाइम आहे, अभ्यासच करायचा आहे, नाही म्हणायला शिकायचं आहे. ठीक आहे, तर बाउंड्री सेट करा. मैत्रिणी असतील, घरच्यांसोबत, कुठल्याही गोष्टी जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात, तर सगळ्या गोष्टींसोबत तुम्हाला बाउंड्री ठेवायची आहे. ठीक आहे, जेव्हा तुमचा एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइम ठरला आहे प्रत्येक अमुक गोष्टीसाठी, त्या टायमिंगला तीच गोष्ट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर येतं तुमचं माइंडफुलनेस. ठीक आहे, माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही खरोखर किती प्रेझेंट आहात तिथे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता क्लासमध्ये लेक्चर चालू आहे, तर लेक्चर चालू असताना तुमच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही डिस्ट्रॅक्टेड आहात किंवा तुमचं लक्ष नाही लेक्चर कर, म्हणजे तुम्ही किती प्रेझेंट आहात. ठीक आहे, किती अवेअर आहात. ठीक आहे, हे तुमच्या माइंडफुलनेस मध्ये येतं. तर तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे, तुमचा फोकस वाढवायचा आहे. जर तुम्ही समजा आता 1 तास ठरवलाय अभ्यासासाठी, तर ते 1 तासामध्ये फक्त अभ्यासच करायचे, बाकी सगळ्या गोष्टीला करायला टाइम आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण माइंडफुलनेस. जे आपण गोष्ट करतोय त्याच्याकडे पूर्ण फोकस द्यायचा, आणि त्या सिच्युएशन मध्ये समजा आहे तर त्या सिच्युएशन मध्ये प्रेझेंट राहा, माइंडने सुद्धा आणि बॉडीने सुद्धा. ठीक आहे, तर हे येतं तुमच्या माइंडफुलनेस मध्ये. तर अशा प्रकारे आज आपण 5 टिप्स बघितल्या कशासाठी, स्वतःवरती फोकस करण्यासाठी. स्वतःवरती फोकस करा. जेव्हा तुम्ही स्वतःवरती फोकस करता, दुनिया तुमच्यावरती फोकस करते. ठीक आहे, तर हे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. ठीक आहे, लाईक नक्की करायचंय, आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुमची वाट बघत आहेत या चॅनलवरती. ठीक आहे, आजसाठी आपण जस्ट थांबतोय. थँक्यू, बाय.